गोरेगाव नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणातील तरुणांची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। मृत्यू झालेली तरुणी मूळची लखनौची असून सध्या ती चर्चगेट परिसरात राहत होती, तर मृत्यू झालेला मुलगा मूळचा दिल्लीचा असून तो सुद्धा चर्चगेट परिसरात राहायचा। हे दोघेही चर्चगेटमधील वसतिगृहात राहत होते। ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे अत्यवस्थ झालेली तरुणी ठाण्याची होती अशी माहिती आहे। हे तीनही विद्यार्थी नामांकित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते। गोरेगावमधल्या याच नेस्कोमधल्या वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्ड एबीपी माझाच्या हाती लागलंय। म्युझिक कॉन्सर्टचं सर्वात महागडं तिकीट 3 लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे। म्युझिक कॉन्सर्टचे दर अव्वाच्या सव्वा असूनही कॉन्सर्टला तोबा गर्दी होती। या कॉन्सर्टचं स्टेज टेबलचे दर तब्बल 3 लाख रुपये होते, तर व्हीआयपी टेबलचे दर 1 ते 1.5 लाखांच्या घरात होते। मुंबईतल्या गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने दोघांचा मृत्यू झाला। वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं नेस्कोतील म्युझिक कॉन्सर्ट हे खरंच कॉन्सर्ट होतं की रेव्ह पार्टी असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय, कारण कॉन्सर्टनंतर सोशल मीडियावर ही रेव्ह पार्टी असल्याची चर्चा रंगली आहे। कॉन्सर्टचं ऑफ रेकॉर्ड प्रमोशन हे रेव्ह पार्टी असंच झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कॉन्सर्टनंतर अर्धनग्न अवस्थेत बेभान तरुणांनी गोंधळ घातल्याचंही दिसतंय। तसंच तरुणांचा गाड्यांच्या टपावरती नाचतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या 9x9 कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी लागू होती। कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेऱ्यावर लावण्यास स्टिकर लावायला दिले होते। कॉन्सर्ट परिसरात फोन कॅमेऱ्यावरती बंदी होती, तशा सूचना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देण्यात आल्या होत्या। त्याचसोबत कॉन्सर्ट परिसरातही अशा सूचना लावण्यात आल्या होत्या। फोन कॅमेऱ्यावरील स्टिकर काढले तर बाहेर काढण्यात येईल असं सक्तपणे सांगितलेलं होतं। अशा सूचना करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावरती डिलीट केलेल्या आहेत। तसंच काही सोशल अकाउंट्सवरनं सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। फोन कॅमेऱ्यावर बंदी का घातली असे अनेक प्रश्न त्यामुळे विचारले जात आहेत। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी सुद्धा गोरेगावातल्या म्युझिक कॉन्सर्टला उपस्थित होता। पार्टीत सहभागी झाल्याचा ऑरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये ऑरी नाचताना दिसतोय। दरम्यान याआधी एका ड्रग प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ऑरीची चौकशी केली होती। गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने झालेल्या दोघांच्या मृत्यू प्रकरणात मोठी माहिती आहे। तरुणांना कुरिअरद्वारे ड्रग पुरवले गेले होते असं तपासात उघड झालंय। एका ॲपच्या माध्यमातून आरोपी आनंद पटेल ड्रग्स पुरवत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या प्रतीक पांडेने पोलिसांना दिली आहे। गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये ड्रग पार्टी प्रकरणामध्ये लायझनिंग करणारा इंद्रजित सिंह याला तात्काळ अटक करण्याची मागणी मनसेने केली आहे। या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली ड्रग्स पार्टीची परवानगी सुद्धा इंद्रजित सिंग यांनी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे। इंद्रजित सिंग हा मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव सांगून परवानगी घ्यायचा। सध्या इंद्रजित सिंग हा फरार असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी मनसेने केली आहे।